कशा आहात सर्वजण? प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यावर योग्य निर्णय घेतला पाहिजे, की मी अशी राहीन किंवा मी अशी राहील किंवा मी ह्यांच्याबरोबर राहील किंवा मी त्यांच्याबरोबर राहील. मी आई-वडिलांबरोबर राहील किंवा मी नवऱ्याबरोबर राहील किंवा मी XYZ बरोबर राहील, हो की नाही? तर योग्य निर्णय घेऊन आपला मार्ग आपण निवडायचा, हो की नाही? तर त्यातच सर्वांचं भलं असतं. म्हणजे लेकरा-बाळांचं, इतरांचं. मग काय होतं, विषय तिथंच संपून जातो, आहे ना? विषय वाढवायला काही-काही स्त्रिया फार अगोचर असतात, नाही का? उगाच विषय वाढवत बसतात, उगाच कोर्टात जातात, दुसऱ्याला पण कोर्टात खेचतात, स्वतः पण जातात आणि नको त्या गोष्टी घडवतात. ज्या गोष्टी सोप्या असतात ना, त्या अवघड करतात. मग समोरची पण व्यक्ती तशी नसते ना मग. मग तिला पण येतं सगळं अवघड करायला, हो की नाही? तू एक पट तर मी 10 पट. हो ना. काही नसताना तुम्ही जर बायका एखाद्या पुरुषाला जर तुम्ही विनाकारण जर छळत असाल, तर पुरुष पण काय, काही ना काही करतीलच ते. का त्यांच्या बाजूने काही होत नाही का? हो की नाही? होतं ना, असतं ना. परंतु स्त्रिया काही-काही इतक्या महाभाग, इतक्या शहाण्या असतात, निर्लज्ज असतात, की नाही त्या गोष्टीचा बाव करतात, नाही त्या गोष्टी वाढवून ठेवतात. मग शेवटी शेवटी त्याच समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे नाही. कारण का सगळीकडे कुजबूज होतीच ना. अहो, माणसाला सांगितलं ना, एखाद्या बाईला सांगितलं ना, "अगं, ही गोष्ट सांगू नको बरं का, ही अशी-अशी." ती 100 लोकांना सांगते आणि मग ते सगळीकडे वाढत जातं. अशाच असतात गोष्टी. आपण म्हटलं ना, "अरे, हे बोलू नका हां, मी तुम्हाला म्हणून सांगितलं." ती गोष्ट ह्या काची कानाला, त्या कानाची, त्या कानाला, त्या कानाची, त्या कानाला असं सर्व लागत जातं. चांगली गोष्ट नाही जाणार, पण वाईट गोष्ट बघा सगळीकडे फिरत जाते. त्यामुळं समाजात जर तुम्हाला राहायचं असेल ना, तर नीटनेटकंच राहावं लागतं आणि चांगलंच राहावं लागतं. एकच मार्ग धरावा लागतो, चांगला किंवा वाईट. बस. याच्या पलीकडे काही नाही.